कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। एकदा व्यसन लागलं की ते दूर होणं अवघड असतं। मात्र प्रचंड इच्छाशक्ती असल्यास कोणालाही व्यसनमुक्त होता येतं। यासाठी प्रिव्हेंट ॲडिक्शन थ्रू चिल्ड्रन्स एज्युकेशन मोहिमेअंतर्गत पुण्याच्या पेस ग्रुप या संस्थेनं कोल्हापुरातील कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं। या परिसरातील तरुण आणि वृद्धांना व्यसनापासून परावृत्त करण्याची मोहीम आखली आहे। या उपक्रमाचा एक भाग म्हणून इयत्ता 5वी ते 9वी पर्यंतच्या मुलांना अंमली पदार्थ आणि त्याचे दुष्परिणाम याबाबतचा स्लाइड शो दाखवण्यात आला। त्यातून व्यसनमुक्तीबद्दल प्रबोधन करण्यात आलं। यावेळी मुख्याध्यापक संजय सौंदलगे, पेस ग्रुपच्या अध्यक्षा डॉक्टर वंदना जोशी, उपशिक्षण अधिकारी दिगंबर मोरे, अविनाश पाटील, अनुया चाबुकस्वार, शंकर कामत, नागेश हंकारे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। कोल्हापुरातील सिबिक बिझनेस इन्क्युबेटर संस्थेमध्ये नवउद्योजकांसाठी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिर पार पडलं। मुंबईतील GROK लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे समन्वयक नितीन कोमावत, विक्रांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। विविध स्टार्टअप करणारे तसंच नवउद्योजक या शिबिराला उपस्थित होते। युवकांनी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करावा असं आवाहन मान्यवरांनी केलं। तसंच प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून जीवनधारा ब्लड बँकेच्या सहकार्यानं रक्तदान शिबिर घेण्यात आलं। यावेळी सिबिक संस्था संचालक पारस ओसवाल, प्रतीक ओसवाल, सुनंदा दोडमिसे, आरिफ अत्तार, सत्यम शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापुरातील कनाननगर परिसरात घरगुती सिलेंडरमधील गॅस वाहनात भरला जात असल्याची माहिती दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे या शाखेच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली। या प्रकरणी विलास सावंत आणि कुमार सूर्यवंशी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या 7 टाक्या आणि 1 रिक्षा असा सुमारे 1.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनच्या पाठीमागे काही जुने मोठे वृक्ष होते। या वृक्षाच्या फांद्या तोडण्याची परवानगी मागितली होती, मात्र संबंधितांनी फांद्या न तोडता 4 मोठे वृक्ष मुळासकट तोडले आहेत। शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना घडत आहेत। त्याकडे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचं दुर्लक्ष होतंय। शाहू स्मारक भवन परिसरातील वृक्षतोडीबाबत ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। झाडं तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ॲडव्होकेट इंदुलकर यांनी केली आहे। राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त रेडिओ सिटीच्या RJ शीतल यांनी पुढाकार घेतलाय। त्यातून ज्या पालकांनी 1 मुलगी किंवा 2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केलेलं आहे अशा पालकांचा सन्मान करण्यात आला। त्यातून समाजाचा मुलींबद्दल असणारा दृष्टिकोन बदलण्याचा शीतल यांचा प्रयत्न आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या संकल्पनेचं कौतुक करत या कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। तर डॉक्टर भारती अभ्यंकर यांनी सर्वायकल कॅन्सर आणि पॅप टेस्टबद्दल माहिती दिली। स्पॉट गेम्स, गाणी आणि अल्पोपहार अशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। त्याला रेडिओ सिटीमधील सर्व कलावंत, RJ आणि अधिकारी उपस्थित होते।